नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की तुमची जी सॅलरी आहे त्यानुसार एक आयडियल एसआयपी कितीची पाहिजे। जर तुमची सॅलरी एक अमाउंट आहे, समजा लाख रुपयाची सॅलरी आहे, तर मिनिमम एक 25% ची अमाउंट ही तुम्हाला तुमची एसआयपी सुरू करायची आहे। फॉर एक्झाम्पल आता बघूया आपण का आपली तुमची सॅलरी आहे 30,000 रुपये, तर 25% प्रमाणे 7,500 रुपये आपल्याला मंथली एसआयपी सुरू करायची आहे। आपण एक 30 वर्षासाठी ही एसआयपी करणार आहोत। तर इयर घेऊया आपण 30, रिटर्न आपण पकडूया का एक 12% चे रिटर्न आपल्याला पर इयरली या एसआयपी मध्ये मिळणार आहेत। याच्यात आपण टॉपअप पण घेणार आहेत। टॉपअपला स्टेपअप बोलतात। म्हणजे कसं आहे का 30,000 7,500 रुपयाची आपली एसआयपी आहे, तर दरवर्षी त्या 7,500 मध्ये 10% अप्रिसिएशन करायचं एसआयपी मध्ये, त्याला बोलतात टॉपअप। तर आपण एक 10% टॉपअप आपण घेणार आहोत। जर अशा प्रकारे जर आपण एसआयपी 30 वर्ष केली तर आपल्याला जी मॅच्युरिटी अमाउंट आहे ती होते 6,63,00,000 रुपये। जर 7,500 ची एसआयपी आपण 30 वर्ष कंटिन्यूस करतोय, 12% आपल्याला एव्हरेज रिटर्न मिळत आहेत आणि दरवर्षी आपण 10% चा टॉपअप करतोय, तर एक 6,63,00,000 ची अमाउंट आपल्याला मॅच्युरिटीला मिळू शकते। अजून आपण बघूया की आपली तुमची जर सॅलरी आहे 50,000 रुपये, तुमची सॅलरी आहे 50,000 रुपये, तर 25% प्रमाणे 12,500 रुपये होतात। 30 वर्षाचा टाइम पिरियड घेतलाय, 12% रिटर्न्स आणि 10% चा टॉपअप। जर अशा प्रकारे आपण एसआयपी कंटिन्यूस केली तर मॅच्युरिटीला आपल्याला एक 11,04,00,000 रुपयाची अमाउंट मिळू शकते। 11,04,00,000। जर तुमची एसआयपी 1,00,000 रुपयाची आहे किंवा तुमची सॅलरी ही 1,00,000 रुपये आहे, ₹1,00,000 सॅलरी आहे, 25% प्रमाणे 25,000 ची मंथली एसआयपी, 30 वर्ष, 12% पिरियड, 10% चा टॉपअप। जर याप्रमाणे आपण 25,000 ची एसआयपी 30 वर्ष कंटिन्यूस करतोय, 12% आपल्याला रिटर्न मिळतात आणि दरवर्षी आपण 10% चा टॉपअप करतोय, तर मॅच्युरिटीला तुम्हाला 22,09,00,000 रुपये ची अमाउंट मिळू शकते। तर एसआयपी प्लॅनिंग करण्यासाठी ही अशा प्रकारे आपल्याला आयडियल एसआयपी करायची आहे। ज्याप्रमाणे तुमची जी पण तुमची सॅलरी आहे तिचे 25% ची एसआयपी तुम्ही जरूर केली पाहिजे लॉंग टर्म साठी। आणि ही एसआयपी तुम्हाला पाहिजे तेव्हा वाढवता येते, पाहिजे तेव्हा कमी करता येते, पाहिजे तेव्हा तुम्हाला पॉज करता येते, पाहिजे तेव्हा तुम्ही स्टॉप पण करू शकतात। या एसआयपी मध्ये काही लॉकिंग पिरियड नसतो। तर अशा प्रकारे एसआयपी किंवा तुम्हाला प्रॉपर फायनान्शियल प्लॅनिंग करायचं असेल तर आमच्याशी संपर्क साधू शकतात। धन्यवाद।